व्यासपीठ आयोजकांचे मी प्रथम आभार मानतोय। मला खात्री आहे की इथून परत जाताना मला संरक्षण देण्याची गरज लागणार आहे, कारण माझं आजचं व्याख्यान हे त्यांच्यासाठी नाही जे फक्त खुर्चीच्या मागे पांढरा टर्किश टॉवेल लावून रायटरला 161 चा जबाब लिहायला सांगतात। माझं व्याख्यान ज्यांना खरंच स्वतःचं आत्मपरीक्षण करायचं आहे, स्वतःमध्ये काहीतरी बदल करायचे आहे, या वर्दीला न्याय द्यायचा आहे, त्यांच्यासाठी फक्त आहे। रायगड पोलिसांचा इतिहास उज्ज्वल आहे, जाज्वल्य आहे। रायगड पोलिसांनी मी लहान असल्यापासून मी जे बघितले ते म्हणजे फेक नोटांपासून मुंबई सीआयडीला किंवा मुंबई क्राईम ब्रांचला लाजवेल अशा पद्धतीने सुद्धा उत्तम तपास कार्य केलेलं आहे। उत्तम वारसा आहे, तो वारसा जपणं हे आपण वेगवेगळ्या जिल्ह्यातून आलेले पोलीस अधिकारी म्हणून आपलं आद्य कर्तव्य आहे। महाराष्ट्रामध्ये जिल्हा सरकारी वकील किंवा पोलीस प्रॉसिक्युटर म्हणून एका वर्षात सर्वात जास्त शिक्षा या माझ्या कार्यकाळात म्हणजे 103 लोकांना जन्मठेप आपण एका वर्षात घेतलेले आहे। मी चालवलेल्या खटल्यांवर आतापर्यंत 14 कादंबऱ्या प्रकाशित झालेल्या आहेत, अनेक साहित्य पुरस्कार मिळालेले आहेत, पण या कादंबऱ्या म्हणजे शेरलॉक होम्सच्या, बाबा कदम साहेबांच्या किंवा सुहास शिरवळकरांच्या कादंबऱ्या नाहीत। ही पुस्तकं म्हणजे वकिलांनी आणि पोलिसांनी प्रत्यक्ष न्यायदान करताना काय केलं पाहिजे, त्यांच्याकडनं काय चुका होतात हे दाखवण्याचा त्या कथासूत्राचा प्रयत्न आहे। आणि हे सर्व खटले आपल्या रायगड जिल्ह्यातील किंवा मुंबईतील आहेत। मित्रांनो, 1857 स्वातंत्र्य सेनानी भारत स्वतंत्र होण्यासाठी आंदोलन करत होते, संग्राम करत होते, उठाव करत होते, आणि तेव्हाच लॉर्ड मॅकेनले लंडन मध्ये कौन्सिल मध्ये बसून साम्राज्यवादासाठी, वसाहतवादासाठी, भारतीयांना गुलाम बनवण्यासाठी एक कोड लिहित होता। तो कोड कालपर्यंत आपण उराशी बाळगून होतो, IPC। त्यामुळे इंडियन पिनल कोडचा मूळ उद्देश हा भारतीय स्वातंत्र्य मागणाऱ्यांना शिक्षा देण्यासाठी, गुलामांना दंड देण्यासाठी म्हणून होता, म्हणून त्याचं नाव पिनल कोड होतं। बदललेल्या काळात आपण कूस बदलली, नवीन कायदे आले। नवीन कायद्याचा मूळ उद्देश हा नवीन भारतीय समाज, जनसामान्य यांना न्याय देण्यासाठी आहे, म्हणून त्या कायद्यांची नावं जरी तुम्ही बघितलीत तरी कायद्याचा मूळ उद्देश होईल। दुर्दैवाने हे कायदे सुद्धा सक्षम आहेत असं मी मानत नाही। कायद्याच्या राज्यात कायद्याचा बडगा उगारायला लागू नये हा मुळात उद्देश असतो। गुन्हेगारांनी गुन्हा करूच नये, त्याला परावृत्त करावं हे आपलं काम असतं। त्यामुळे येणाऱ्या 5 वर्षाचा काळ हा तुमच्यासाठी अक्षरशः संग्रामाचा काळ आहे। तुम्हाला आता दोन्ही पुस्तकं समोर ठेवून बघावी लागतात। 1 जुलै 24 पूर्वी जर गुन्हा असेल किंवा त्यापूर्वीचा गुन्हा दाखल असेल तर त्याला जुना कायदा, त्यानंतर असेल तर त्याला नवीन कायदा, मग नवीन कायद्यात काय तरतूद होती, त्याला नवीन सेक्शन काय आहे, यामध्ये कदाचित आपली तारांबळ उरत असेल। पण विशेष काळजी करण्याचं खरंच कारण नाही। हा नवीन कायदा म्हणजे फक्त बदललेली बाटली आहे।
दुर्दैवाने आपलं लॉ कमिशन किंवा कायदा करणाऱ्यांनी अजूनही आजच्या काळात फारसा विचार केलेला नाही, पण सुदैवाने बराच विचार केलेला सुद्धा आहे. त्यामुळे उद्देश जवळजवळ तेच आहेत. इंडियन एव्हिडन्स ऍक्ट फक्त कलम बदलल्यात असं वाटतं. मग नक्की ते बदल काय झाले हे आपण समजून घेणं गरजेचं आहे. बदल एवढेच झाले की तुम्हाला इलेक्ट्रॉनिक एव्हिडन्स मध्ये खूप सवलत मिळाले. आजपर्यंत इलेक्ट्रॉनिक एव्हिडन्स कसा सादर करायचा याबद्दल अनेक कन्फ्युजन्स होती, मतमतांतर होती. परंतु या नवीन कायद्यातच अनेक तरतुदी आल्यात ज्यामुळे तुमचं तपास काम सोपं होणार आहे, सुकर होणार आहे. मग दुसरं काय तरतूद आले? आज मी तुम्हाला कोणत्याही तरतुदी सांगणार नाही. तुम्हाला मी इथे शिकवायला आलेलो नाही किंवा माझं ज्ञान तुम्हाला वाटायला सुद्धा आलेलो नाही. ज्या अर्थी तुम्ही एवढ्या सिनियर पोस्टवर आलेला आहात, तुम्हाला इतरांना प्रशिक्षण देण्याची जबाबदारी तुमच्यावर जर देण्यात आली असेल तर नक्कीच तुम्ही हे सगळे कायद्या प्रोव्हिजन सगळे बघितलेले आहेत आणि त्या जोडीला तुमचा स्वतःचा अनुभव आणि स्वतःची सत्सद विवेक बुद्धी आहे. प्रश्न इथे येतो की हे सगळे नवीन कायद्याची अंमलबजावणी करताना खरंच आपण आपली सत्सद विवेक बुद्धी वापरतो का? दुर्दैवाने उत्तर अनेक वेळा नकारार्थी येतं. आजचा दिवस हा आत्मपरीक्षण करण्याचा आहे, कोणालाही उणं दुणं करण्याचा किंवा कोण उजवा कोण डावा हे ठरवण्याचा नाही. पण ही 45 मिनिटं संपल्यानंतर तुमच्या मनात कुठेतरी अशी ईर्ष्या तयार झाली पाहिजे की होय, माझ्या पोलीस स्टेशनला जो CR नोंदवला गेलेला आहे त्याचा तपास मी नवीन कायद्याप्रमाणे नवीन अपेक्षेप्रमाणे करीन. माझं दोषारोप पत्र हे परिपूर्ण असेल, दोषरहित असेल आणि ते शिक्षा देणार असेल किंवा न्याय देणार असेल. मी कोणत्याही आरोपीला कोणत्याही दबावाखाली कोणत्याही अभिलाषेपोटी खोटेपणाने गुंतवणार नाही. मित्रांनो, स्पष्टपणे निवेदन करतोय, जर पोलिसांनी प्रामाणिकपणे तपास केला, जर पोलिसांनी जे घडलंय ते तसंच मांडायचा प्रयत्न केला, कोणत्याही आरोपीला खोटेपणाने गुंतवलं नाही किंवा कोणत्याही आरोपीला आपमतलबीपणाने सोडवण्याचा प्रयत्न केला नाही, दोषारोप पत्रातून वगळण्याचा प्रयत्न केला नाही, जे घडलं तसा तपास झाला, आपल्या मतीप्रमाणे आपल्या कुवतीप्रमाणे दोषारोप पत्र बनवलं, ते योग्य व्यक्तीकडून तपासून घेतलं ज्याला स्क्रुटिनी समिती म्हणतात, आणि त्या स्क्रुटिनी समितीने प्रामाणिकपणे काम केलं, केवळ पाटा टाकण्याचं काम केलं नाही, तर एकही दोषारोप पत्रातून एकही आरोपी सुटू शकणार नाही. ते होत नाही म्हणून मी इथे आलोय. मी तुमच्यात आत्मविश्वास पेरायला आलोय. मी तुमच्यामध्ये काहीतरी आपल्या चुका आहेत त्या आपण कशा टाळता येतील हे सांगण्यासाठी आलो. आयुष्यामध्ये 400-500 खून खटले चालवल्यानंतर महाराष्ट्रभर अनेक पोलीस अकॅडमीना किंवा अनेक बार काउन्सिल्सना वकिलांपुढे लेक्चर्स दिल्यानंतर आणि युट्यूबवर या विषयांवर प्रत्येक गोष्टीवर वेगवेगळं लेक्चर दिल्यानंतर ओळख परेड म्हणजे काय, जप्ती पंचनामे म्हणजे काय, 27चे पंचनामे म्हणजे काय, मृत्यूपूर्व जबाब म्हणजे काय, कन्फेशन म्हणजे काय, माफीचा साक्षीदार म्हणजे काय हे तुम्हाला सांगण्याची गरज नाही. पण आपल्या दोषारोप पत्रामध्ये ही सगळी गोष्टी इन्क्लूड करत असताना आपण नेमक्या चुका काय ठेवून जातो? अनाहूतपणे असेल, नकळतपणे असेल, जाणीवपूर्वक असेल, चूक म्हणून असेल, पण त्या चुका राहतात. आणि मग आमच्यासारखे वकील जेव्हा आरोपींच्या बाजूने उभे राहतात तेव्हा फक्त त्या चुकांवर बोट ठेवतात. न्यायालयात आल्यावर तुम्हाला राग येतो की पोलीस स्टेशनला माझा मान मनारब एवढा असतो, माझी ऐपत एवढी असते आणि जज मला काही सांगतो, जज मला नॉन बेलेबल वॉरंट करतो, सरकारी वकील मला नीट सांभाळून घेत नाही, मला 4-4 वेळा फेऱ्या मारायला लावतात, मला कॉन्फरन्समध्ये वेळ देत नाहीत, आणि उलट तपासात वकील काही विचारतात आणि जज सांगतात होय किंवा नाही सांगा.
मित्रांनो, न्याय व्यवस्था आहे ती न्याय व्यवस्था आहे ते कागद सोबत घेऊन आहे त्या कायद्यातील तरतुदी सोबत घेऊन आपल्याला जायचं आहे. त्यामुळे मुळात सकारात्मक विचार करणं हे तुमचं पहिलं काम आहे. आणि फक्त पोलीस स्टेशन आणि दोषारोप पत्र दाखल करणं इथे जिथे आपण थांबतो, खरं तर तुमचं काम तिथून सुरू होतं याची खुणगाठ कुठेतरी मनाशी बाळगा. दोषारोप पत्र दाखल झाल्यानंतर त्यातले दोषारोप सिद्ध होईपर्यंत तुमची जबाबदारी संपलेली नाही. नवीन कायद्यात तर ती दाखल केलेली आहे. तुम्हाला न्यायालयात हजर राहायचंय. प्रत्येक सुनावणीमध्ये तुम्ही किंवा तुमचा असिस्टंट, मग तो रायटर असो नाही तर आणखीन कोण आहे, एपीआय असेल, पीएसआय असेल, त्याला हजर ठेवायचंय. तुम्हाला सरकारी वकिलांना सहकार्य करायचं आहे आणि साक्षीदारांवर खाजगीत नजर सुद्धा ठेवायचं आहे. तुमच्या खटल्यातील साक्षीदार होस्टाईल होणं ही तुमची नामुष्की आहे असं तुम्हाला वाटलं पाहिजे. साक्षीदार होस्टाईल झालेत हे आपल्याला निकाल झाल्यावर कळतं. दुर्दैवाने होतंय काय की निकाल पत्रात न्यायाधीश पोलीस अधिकाऱ्यांविरुद्ध सहसा ताशेरे ओढत नाहीत. कारण ते ताशेरे ओढले तर एसपी ऑफिसला ते कळवावं लागतं. पण आता तरतूद बदलले. मला खात्री आहे की आपण सगळं वाचलं असेल पण पोलीस मॅन्युअल पाठ केलेलं नसेल. तुमची गाथा पोलीस मॅन्युअल आहे. 3 व्हॅल्यूम आलेत. किती जणांनी पोलीस मॅन्युअल वाचलं? परीक्षेपुरतं, इंटरव्ह्यू देण्यापुरतं? पंचनामा कशात आहे? घर झडती पंचनाम्याचं सेक्शन काय? एवढंच आहे. पण नोटांचे पंचनामे कसे करायचे हे आपल्या पोलीस अधिकाऱ्यांना माहित नसतं. इलेक्ट्रॉनिक एव्हिडन्स कसा गोळा करायचा हे खात्रीशीर माहित नसतं. हॅशटॅग व्हॅल्यू कशाची खातात हे पीएसआय, एपीआय किंवा पीआय ना सुद्धा माहिती नसतं. हॅशटॅग व्हॅल्यूला कोणतं सॉफ्टवेअर वापरतात ते पायरेटर सॉफ्टवेअर वापरायचं नसतं. त्याला अधिकृत सॉफ्टवेअर लागतं. त्याच्यासाठी तुम्हाला एसपी ऑफिसला पत्र लिहायला लागतं. इथल्या संगणक तज्ञांनी ते सर्टिफाय करायला लागतं. किती जणांनी चार्जशीट मध्ये हॅशटॅग व्हॅल्यू बाबत ही पूर्तता केली? हॅशटॅग व्हॅल्यू मुळात कशासाठी लागते? झालेलं चित्रीकरण, छायाचित्रण, सीसीटीव्हीचा पुरावा हा त्याच डिव्हाइस मधनं काढलाय. मग तो मोबाईल असेल, कॅमेरा असेल किंवा अन्य कोणताही इलेक्ट्रॉनिक डिव्हाइस असेल, त्याच्यात मानवी हस्तक्षेप झालेला नाही. त्यामध्ये कोणी डुप्लिकेशन केलेलं नाही, बायफर्केशन केलेलं नाही. हे सिद्ध करण्यासाठी ते सर्टिफिकेट आहे. आपल्या हातात मोबाईल असतो, आपण न्यायालयात येतो, जंगली रमी खेळत असतो. कारण आता ही तर मंत्र्यांपर्यंत पोहोचली. पण एआय काढून, चॅट जीपीटी काढून आपण हॅशटॅग व्हॅल्यूवरचा चॅप्टर वाचत नाही. याच्या पुढचे सगळे तपास हे तुम्हाला इलेक्ट्रॉनिक एव्हिडन्सच्या आधारातून व्हायचे आहे. म्हणून नवीन कायद्यामध्ये इलेक्ट्रॉनिक एव्हिडन्सला जास्त संरक्षण दिले. पूर्वी इलेक्ट्रॉनिक एव्हिडन्स मध्ये सेकंडरी एव्हिडन्स आणि प्रायमरी एव्हिडन्स असे 2 भाग होते. त्यामुळे आपल्याला सांगितलं जायचं की ते जीएसएम कार्ड गोळा करा, तो मोबाईल जप्त करा, डीव्हीआर असेल तर डीव्हीआर ओरिजिनल कोर्टासमोर आणा, त्याची हार्ड डिस्क तपासा, लॅपटॉप मधला पुरावा असेल तर लॅपटॉपची हार्ड डिस्क जप्त करा. कारण हे मूळ पुरावे होते. आपण काय करायचो? कोणी लॅपटॉप मागितला त्याला परत द्यायचो. मग ते पेनड्राईव्हवर काढून घ्यायचो. पूर्वी सीडी किंवा डीव्हीआर वर काढून घ्यायचो, डीव्हीडीवर काढून घ्यायचो. आणि मग ते पेनड्राईव्ह आपण कोर्टात हजर करायचो. त्यासाठी पंचनामे करायचो. मूळ पुरावा ज्या डिव्हाइस मध्ये आहे तो डिव्हाइस कोर्टापुढे येणं आणि त्या डिव्हाइसची कॉपी करून कोर्टाला पुराव्यासाठी वापरणं, यासाठी तो पेनड्राईव्ह आहे. यापुढे तुमच्या पोलीस स्टेशनला पावत्या फाडलेले निदान 10 पेनड्राईव्ह असणं आवश्यक आहे. आणि त्याच्या रितसर पावत्या तुमच्याकडे असणं आवश्यक आहे. हे एवढ्यासाठी सांगतोय, मी सेक्शनकडे जाणार नाही. सेक्शन मध्ये जे काय लिहिले त्याचा गर्भितार्थ काय आणि तुम्ही नेमकं काय चुका केल्या नाही पाहिजेत तेवढ्यासाठी काही गोष्टी सांगतोय.
ह्या कुठे तुम्हाला पुस्तकात मिळणार नाही, पोलीस मॅन्युअल मध्ये सुद्धा मिळणार नाही, सीआरपीसीत मिळणार नाही, क्रिमिनल मॅन्युअल मध्ये मिळणार नाही. कदाचित एखादा जर चांगला जज असेल, चांगला न्यायाधीश असेल, तर तो एखादा मार्गदर्शक पॅरेग्राफ लिहू शकतो. पण ह्या मार्गदर्शक सूचना सुप्रीम कोर्टाने आणि मुंबई उच्च न्यायालयाने वेळोवेळी दिल्यात. त्याची सर्क्युलर्स जिल्हा अधीक्षकांकडे येतात. ही सर्क्युलर जर वाचली तरी सुद्धा या सूचनातला गर्भितार्ह मी जे सांगतोय त्या फक्त गोष्टी तुम्हाला घ्यायच्या आहेत. तुम्हाला काही नोटिंग करून घ्यायची गरज नाही, कारण मी एक नोट बनवून आणलेली आहे. ती नोट तुम्हाला नंतर वाचण्यात येणार आहे. त्या नोटमध्ये थोडासा सारांश तुम्हाला मिळणार आहे, त्या आधारे तुम्हाला अनेक गोष्टी मिळणार आहेत. हे पेनड्राईव्ह एवढ्यासाठी की याच्या पुढे घटनास्थळ पंचनामा करायचा आहे, तुम्हाला छायाचित्रण द्यायचं आहे, माहिताचा इन्क्वेस्ट करायचा आहे, छायाचित्रण द्यायचं आहे, माहिताचं पीएम करायचं आहे, सीसीटीव्हीचा पुरावा द्यायचा आहे, तुम्हाला रस्त्यात कोणाला पकडायचा आहे, कॉमन सीसीटीव्हीचा पुरावा गोळा करायचा आहे, 164 जबाब करायचे आहेत, सीसीटीव्ही करायचे आहेत, संशयास्पद 161 जबाब नोंदवायचे आहेत, जबाब नोंदवायचे आहेत. मी मुद्दाम तुमच्या लक्षात यावं म्हणून जुन्या कायद्यातले सेक्शन वापरतोय. तुम्हाला सीसीटीव्हीचा पुरावा करायचा केव्हा? तो उद्या जो तुमच्यावर आरोप होतो की पोलिसांपुढे तू सांगितलं नव्हतंस आणि आता वाढवून कोर्टात सांगतोयस, किंवा पोलिसांपुढे तू सांगितलं होतंस त्यातला काही भाग तू टाळतोयस, इम्प्रुव्हमेंट, ओमिशन आणि कॉन्ट्राडिक्शन, तहसीलदार यांचं जजमेंट तुम्हाला पाठ असलं पाहिजे. हे न्यायिक संस्थेतली काम आहे. ही जजमेंट वाचल्यानंतर तुमच्या लक्षात येईल की आपण केलेल्या तपासाची चिरफाड पोस्टमॉर्टम प्रत्यक्षात कोर्टात कसं होतं. तुम्ही प्रामाणिकपणे तपास केलेला असता, तुम्ही 161चा जबाब नोंदवलेला असता, तुम्हाला काहीतरी अधिकची माहिती पाहिजे म्हणून पुरवणी जबाब घेतलेला असता. पुरवणी जबाबानंतर तुम्ही ओळख परीक्षेच्या दिवशी एक जबाब घेता, 164चा जबाब झाल्यावर पुन्हा रात्री एक जबाब घेता. एकाच व्यक्तीचे 5-6 जबाब येतात. आपण काय करतो? कॉपी पेस्ट. म्हणजे पहिली कॉपी पेस्ट करायची आणि वाढीव मजकूर वाढवायचा. मित्रांनो, कॉपी पेस्ट हे आयडियल इन्व्हेस्टिगेशनचं द्योतक नाहीये. प्रत्येकाचा जबाब, प्रत्येक साक्षीदाराचा जबाब हा पूर्वी जसा हाताने लिहिला जायचा, आता तुम्हाला जे काही कॉम्प्युटर दिले त्याच्यावर न घ्यायचं, पण कॉपी पेस्ट करायचं नाही. मी तर असे नमुने बघितले की स्त्रीचा जबाब जसे काही वडील देतात, पुरुषाचा जबाब असा देतात. हा कॉपी पेस्टचा दोष. किती मिनिटं वाचणार आहेत? पण तुम्ही प्रत्येक इंडिपेंडंट साक्षीदार जेव्हा तपासता, कोणत्या तरी हेतूने तुम्ही तो तपासलेला आहे की तुम्हाला एवढंच करायचं आहे. 4 आय विटनेस, त्याला दुजोरा देणारे 4 आय विटनेस, मग सकृतदर्शनी पुरावे देणारे परिस्थितीजन्य पुराव्याचे, मग इलेक्ट्रॉनिकचे पुरावे, मग अन्य पुरावे, सीडीआर पुरावे, मेडिकल ओपिनियन, झाला चार्जशीट. याला चार्जशीटच म्हणतात, पण ते दोषपूर्ण चार्जशीट असतं. स्क्रुटिनी समिती हे बघत नाही. आज इथे खरं स्क्रुटिनी समितीची लोक आणि रायटर अपेक्षित आहेत, तर त्यांना प्रत्यक्ष ग्राउंड लेवलची माहिती असते. त्या स्क्रुटिनी समितीची जबाबदारी आहे की एखादा तपासी अंमलदारांनी जर स्पॉट पंचनामा बरोबर केला नसेल तर त्यात काय चुका आहेत त्या सुधारा. हे खाजगी पत्रव्यवहार असतो, तो कोर्टासाठी नसतो. पण बराच वेळा ते होत नाही. आपण एकेका मुद्द्याकडे जाणार आहोत. फिर्याद काय करतो आपण फिर्यादीत? किती जणांनी फिर्याद 24 तासात जवळच्या जेएमएफसी कडे दिले, त्याची स्टेशन डायरीला नोंद घेतले, त्या पर्टिक्युलर फॉर्मवर नोंद घेतले, नवीन इलेक्ट्रॉनिक पद्धतीमध्ये कॉम्प्युटर एंट्री केले आणि पोच आणले. त्याच्यावर वेळ आहे, जेएमएफसीचा शिक्का आहे आणि ती पोच असलेली फिर्याद जी कोर्टात लागते ती चार्जशीटला जोडली. विचारा स्वतःच्या मनाला, फिर्याद म्हणजे काय? फर्स्ट इन टाइम टू मूव्ह द लॉ चॅनल, लॉ सेट इन टू मोशन. तुम्हाला फोनवरून जरी माहिती आली ती फिर्याद होऊ शकते जर ती व्यवस्थित लिहून काढली असेल तुमच्या क्लार्कनी. तर
एखादा जखमीने फोन केलाय, मला असं असं मारलंय, मी चाललोय जवळच्या हॉस्पिटलला, रानवडे हॉस्पिटलला, त्याचं झटकन लिहून घेतलं टिपण, ते टिपण फिर्याद होऊ शकते. आपण 12-12 तास मध्ये घालवतो. मग तो रानवडे हॉस्पिटल मधनं सरकारी हॉस्पिटलला नेतो, सरकारी हॉस्पिटल मधनं आणखीन पुढे जात असताना कधीतरी त्याचं टिपण घेतो, ते कोणाबरोबर तरी पाठवून देतो, त्याच्यावर टीप घालतो. जखमी इसम हा हॉस्पिटलला असल्यामुळे त्याची प्रत्यक्ष सही घेता आली नाही आणि तिकडे फिर्याद पाठवतो. 8 तास 12 तास उशीर झालेला असतो. हा उशीर कायद्याला अपेक्षित नाही. तुम्हाला फोन आल्यानंतर, तुम्ही खुर्चीतून उठल्यानंतर, स्टेशन डायरीला एंट्री घेतल्यानंतर प्रत्यक्षात तुमचा तपास सुरू झालेला असतो. तुम्ही इनडायरेक्टली तपासी अंमलदार असता, कोणी असा, पीएसओ असा नाही तर कोणी असा, आणि मग फिर्याद नोंदवता. पण ही जर पहिली फिर्याद प्रामाणिकपणे आली असेल, तुमच्याकडे ईपीआर रजिस्टर म्हणजे काय ते माहिती असेल, अगदी प्रामाणिकपणे सांगा किती जणांनी ईपीआर रजिस्टरचं एक्स्ट्रॅक्ट काढले आणि चार्जशीटला जोडले. ईपीआर रजिस्टर कशाशी खातात? इमर्जन्सी पेशंट रजिस्टर कंपल्सरी प्रत्येक सरकारी हॉस्पिटलला ठेवलेलं असतं. तुमच्या तिथे 2 हवालदार बसलेले असतात. कोणती एमएलसी, कोणती गुन्ह्याची खबर तिथे पहिली येते. जखमी तिथे पहिल्यांदा आलेला असतो, त्याला मित्रांनी घेऊन आलेला असतं. तो बोलण्याच्या स्थितीत मित्राला ते विचारतात काय झालं, काय गुन्हा घडला, आणि तिथून तुम्हाला फोन येतो. या ईपीआर रजिस्टर मध्ये पहिली खबर असते. तिला एफआयआर म्हटलं जात नाही, परंतु अनेक वेळा मी अनेक खटले या कारणावर सोडवलेत. माझ्या काही टर्म्स आवडीच्या आहेत, बेनिफिट ऑफ डाऊट कादंबरीत ते आलेले आहेत की ज्याच्यावरनं खून खटले सुटतात किंवा ज्याच्यावरनं या सत्र न्यायालयातल्या केसेस सुटतात, त्याच्यामध्ये ईपीआर रजिस्टर हे सर्वात महत्वाचं असतं. त्यामध्ये तो मुलगा सांगतो आम्हाला अनोळखी माणसाने मारला, आमची मोटरसायकल सरकली. मग त्याचे मित्र येतात, मग ते ठरवतात आता आपण शेका पक्षाच्या विरुद्ध लढलो तर शेका पक्षाचे 4 गुंतवूया. मग त्यांचे मित्र येतात, 4 कशाला 14 गुंतवूया. मग पीएसआय येतात, नाही 14 नको 5च द्या. मग ते 5 गुंतवतात. 5 जणांविरुद्ध चार्जशीट चालू होते. आयओ जेव्हा विटनेस बॉक्स मध्ये येतो तेव्हा विचारलं जातं ईपीआर रजिस्टर कुठे आहे, एमएलसी रजिस्टर कुठे आहे. आपण घेतलेलं नसतं. त्याच्याकडे एक्स्ट्रॅक्ट असतो, राईट ऑफ इन्फॉर्मेशन ऍक्ट आहे, त्याच्याकडे सही शिक्क्याची दखल असते. ते सांगतो हे बघा तुमचा फिर्यादीने स्वतः लिहून दिलं, अनोळखी माणसाने केलं, मोटरसायकलवरनं घसरले, ती मोटरसायकल जप्त केलीत का, ती अनोळखी माणसं शोधलीत का. फिर्याद नोंदवण्यापूर्वी तुमच्या पोलीस ईपीआर रजिस्टर मध्ये नोंद आहे, त्याची काय कॉग्निजन्स घेतलात, तपासाच्या दृष्टीने तुम्ही काय तपास केलात. संशयाचा फायदा आरोपींना त्यामुळे मिळतो. न्याय व्यवस्था चुकीची नाहीये, चूक आपल्या तपासात होते म्हणून आत्मपरीक्षणाची गरज आहे. ईपीआर रजिस्टर, त्याच्यानंतर एमएलसी रजिस्टर येतं. एमएलसी रजिस्टर मध्ये कॉलम भरलेले असतात का. तुमचं काम आहे खाजगीरित्या जाऊन डॉक्टरांकडनं एमएलसी रजिस्टर मध्ये काम करायचं आहे. तर पोलीस हवालदार सांगतो मी बिझी आहे, पीएसआय सांगतो मी बिझी आहे, पीआय सांगतो मी बिझी आहे, सिव्हिल सर्जन सांगतो मी बिझी आहे, मेडिकल ऑफिसर सांगतो मी बिझी आहे, आरएमओ सांगतो मी बिझी आहे. मग काम कोणी करायचं. हे जे तुम्हाला फॉर्म दिलेत ते काही रिकामे कोर्टात दाखल करण्यासाठी. एमएलसी रजिस्टर भरलेलं नसतं, त्याच्यात केस हिस्ट्री भरलेली नसते. केस हिस्ट्री जखमीनी किंवा त्याला सोबत घेऊन आलेल्या माणसाने द्यायचं आहे. ती रिकामी असते, त्याचा संशयाचा फायदा दिला जातो. पेशंट किती वाजता आला, त्याला कोणती ट्रीटमेंट दिली, याच्यासाठी एमएलसी पेपर असतात. जखमी अति इंटरेस्टेड असेल, साक्षीदाराचे 3च प्रकार. एक विश्वासार्ह साक्षीदार, एक अविश्वासार्ह साक्षीदार आणि एक दोलायमान साक्षीदार. विश्वासार्ह साक्षीदार असेल तर साक्ष मान्य केली जाते. अविश्वासार्ह साक्षीदार असेल तर साक्ष विचारात घेतली जात नाही. दोलायमान परिस्थितीतला साक्षीदार असेल तर त्याबद्दल अप्रिसिएशन ऑफ एव्हिडन्स आहे. घराण्याचा उत्तम वारसा लाभलेली, एक सक्षम पोलीस ऑफिसर म्हणून स्वतःचं टार्गेट फिक्स केलेली, एक
स्त्री शक्ती, एक नारी शक्ती तुम्हाला आज लीडर म्हणून मिळालेली आहे. पण तुम्ही त्यांच्या मार्गदर्शनाप्रमाणे काम करता का? तुम्ही स्क्रुटिनी समितीला चॅलेंज देता का की मी केलेला तपास बरोबर आहे, तुम्ही काढलेली शंका चुकीची आहे? नाही होत. म्हणून एमएलसी रजिस्टर सुद्धा महत्वाचं आहे, एमएलसी पेपर रजिस्टर महत्वाचे आहे. मग येतो तो डिस्चार्ज कार्ड. अनेक वेळा इंटरेस्टेड विटनेस, केस लॉ क्लिअर आहे की नातेवाईक असला, इंटरेस्टेड विटनेस असला, मित्र असला म्हणून त्याला नामंजूर करता येत नाही. त्याचा उद्देश काय आहे, साक्ष देण्याचा उद्देश काय आणि तो कोर्टात किती टिकतोय हे महत्वाचं आहे. हा माणूस डिस्चार्ज घेऊन निघून जातो. डिस्चार्ज घेतल्यानंतर तो जसलोक हॉस्पिटलला जाऊन ऍडमिट होतो, एमजीएम हॉस्पिटलला जाऊन, त्याच्यासोबत ना पोलीस यादी असते, अँब्युलन्स मध्ये कोण पोलीस नसतो, आणि मग आपण आपली ओढाताण करत जसलोक हॉस्पिटलला, एमजीएम हॉस्पिटलला किंवा कुठल्या तरी खासगी हॉस्पिटलला जातो आणि त्याचा जबाब नोंदवतो. तो जबाब नोंदवताना जर तो ऍडमिट आहे तर डॉक्टरांचं सर्टिफिकेट आपण घेतो का? त्या जबाबावर, जबाब सुरू करण्यापूर्वी डॉक्टरांचं सर्टिफिकेट घ्यायचं आहे. जबाब घेताना संपूर्ण वेळ डॉक्टर हजर पाहिजेत आणि जबाब संपल्यानंतर जबाब माझ्या समक्ष पूर्ण झाला म्हणून डॉक्टरांचे एन्डॉर्समेंट पाहिजे. तिथे वेळ, तारीख ही महत्वाची आहे, सही शिक्का महत्वाचा आहे. किती जण आपण एन्डॉर्समेंट करतो? आता झिरो रजिस्टर बद्दल आले, नवीन कायद्यामध्ये विशेष तरतुदी आल्यात. त्याच्यात सगळ्यात मोठं प्रावधान आहे की तुमच्याकडे ऑनलाईन तक्रार आली, घ्या. तुम्हाला ती लातूरला पाठवायचंय, पाठवा. पण सकृत दर्शनी त्या तक्रारीमध्ये तुमच्या ज्युरिडिक्शन मध्ये काय घडले त्याची खातरजमा तुम्हाला करायचा आहे. हा खातरजमा जो शब्द आहे, व्हेरिफिकेशन हा जो शब्द आहे, तो सगळ्यात महत्वाचा आहे. तुम्हाला तुमचं ज्युडिशियल माइंड, तुम्हाला तुमचं इंटेलेक्च्युअल माइंड आणि तुमचं इंट्रॉगेशन स्वतःच स्वतः करायचं आहे आणि मग ऑनलाईन खबर देणाऱ्याला बोलवून घ्यायचं आहे आणि मग तपास सुरू करायचा. एमएलसी रजिस्टरवर आपण आलो. त्याच्यानंतर पुढे येतो तो पोस्टमॉर्टम रिपोर्ट. आपण पीएम रिपोर्ट बरोबर इन्क्वेस्ट पंचनामा जोडतो, इन्क्वेस्ट पंचनाम्याबरोबर आपला स्वतःचा ऑकरन्स रिपोर्ट जोडतो. त्याच्यामध्ये ज्या जखमा असतात त्याबाबत आपण अनेक वेळा निष्काळजी असतो. माहिती देणारे वेगळे असतात. प्रत्येक वेळेला ह्या घटना अशाच घडतात अशा नाही. प्रत्येक केस ही स्वतंत्र कादंबरी आहे, प्रत्येक व्यक्ती ही स्वतंत्र कादंबरी आहे. प्रत्येक साक्षीदार त्या घटनेला कशा प्रकारे वागेल हे तुम्ही ठरवू शकत नाही. एखादा साक्षीदार फोन उचलेल, तुम्हाला फोन करेल, दुसरा साक्षीदार पाय लावून पळेल, तिसरा साक्षीदार 4 जणांना गोळा करून प्रतिकार करेल. या साक्षीदारांची मनोवैज्ञानिकता तपासणं, माणसं वाचणं हे गरजेचं आहे. म्हणून प्रत्येक पोलीस अधिकाऱ्याचं तर्कशास्त्र आणि मानसशास्त्र हे सुद्धा मजबूत असलं पाहिजे. तुम्हाला माणसं वाचता आली पाहिजेत की हा साक्षीदार सांगतोय ते खरं सांगतोय की खोटं सांगतोय. खरं सांगत असेल तर त्याच्या मुळाशी काय आहे, त्यालाच आपण मोटिव्ह गोळा करणं म्हणतो, उद्देश. खोटं सांगत असेल तर तो काय इन्व्हॉल्वमेंट दुसऱ्याची करतोय, तो खोटेपणाने का मदत करतोय. असे अनेक नमुने आपल्याकडे येत असतात आणि त्यावेळेला आपल्याला इन्क्वेस्ट पंचनामा करायचा असतो. आपण कोणतरी 2 उपलब्ध माणसं असतात, त्यांना गोळा करतो, त्यांचे पत्ते नीट बघत नाही, त्यांचे मोबाईल बघत नाही. प्रत्येक पंच निवडताना तो इब्रतदार पंच असणं एवढीच कायद्याची अट आहे. आता तर तुमच्या सोयीसाठी पुढच्या तपासासाठी तुम्हाला सरकारी पंच दिलेले आहेत, पण तिथेही आपण किती मोठ्या चुका करतो. किती जणांनी पोलीस स्टेशन डायरीमध्ये सरकारी पंच बोलवणाऱ्याच्या पत्राला आउटवर्ड नंबर देऊन ते पत्र पाठवलं, त्या हवालदाराचा बक्कल नंबर लिहून स्टेशन डायरी घेतली. ते पत्र बीएनसीच्या ऑफिसला मिळालं, त्याची तरतूद केली. तिथल्या इनवर्ड रजिस्टर मध्ये ते पत्र पोचलं, ज्याची एक्स्ट्रॅक्ट घेतला, त्याची स्टेशन डायरी केली. पंच किती वाजता पोलीस स्टेशनला आले त्याची एंट्री केली. दुर्दैवाने असं करतो आपण की पोलीस कस्टडीमधून आरोपी आधीच टेबलावर आणून बसवलेला असतो, त्याने आधीच कबूल दिलेली असते. आणि मी 80% रायगड पोलिसांच्या स्टेशन डायरीमध्ये अनुभवलंय, सर्वात मोठी चूक करतात. आरोपी श्याम सावंत हे गुन्ह्यात वापरलेला चाकू काढून देणार आहेत
त्याच्यासाठी 2 सरकारी पंचांची गरज आहे. तहसीलदार साहेब तुम्ही 2 सरकारी पंच आणून द्या. पत्र लिहितो. तुम्हाला असं पत्र लिहिता येत नाही. स्वेच्छा निवेदन हा वेगळा भाग आहे. मेमोरंडम स्टेटमेंट हे त्यांनी स्वेच्छेने 2 पंचांच्या समक्ष द्यायचं आहे, कारण त्याचा मूळ उद्देश पोलिसांसमोर दिलेला कबुली जबाब कायद्याला अमान्य आहे. ते कन्फेशनल स्टेटमेंट नाही. 27 खाली त्याला काहीतरी वेगळी एंटिटी आहे आणि तुम्ही आधीच गुन्हा कबूल करून घेतलेला असतो. निदान कागदावर आणू नका. ही जी काही पथ्य आहेत ती काय आहेत ही सांगण्यासाठी मी आलो. डिफेन्स लॉयर म्हणून किंवा जिल्हा सरकारी वकील म्हणून किंवा स्पेशल पब्लिक प्रॉसिक्युटर म्हणून मला ज्या ज्या चुका जाणवतात त्या थोडक्यात मी घेतोय. मुंबई पोलिसांकडे पण हेच आहे. आपण कागद रंगवतो पण त्याच्यात स्वाभाविक चुका ठेवतो. प्रोसिजर अशी केली पाहिजे की तुम्ही पत्र द्या, पंचांना येऊ दे, मग तुम्ही पोलीस कस्टडी रजिस्टर मध्ये एंट्री घ्यायचं आहे. पोलीस कस्टडीतल्या आरोपीला एंट्री घेऊन पोलीस कस्टडी रजिस्टर मध्ये उद्देश द्यायचा आहे. तपासा कामी बाहेर काढले 9:25 पंच आलेत 9 वाजता. आत्ताची रामराजची केस सुटली ती केवळ या कारणावरून सुटले. 9:25 बाहेर काढलं. 9:30 तो चेंबर मध्ये आलाय. पंच तिथे बसलेले आहेत. पंचांची ओळख करून दिली. आरोपीला विचारलं तुला काय अधिक माहिती सांगायची काय? तो म्हणाला मी गुन्ह्यात वापरलेला हत्यार काढून द्यायला तयार आहे. त्याचं मेमोरंडम स्टेटमेंट. आपण अख्खी गुन्ह्याची हकीकत लिहून ठेवतो. मी गेलो, एनी मला सांगितलं, बी बरोबर गेलो, सी बरोबर गेलो. नाही, इट इज अ डिस्कव्हरी स्टेटमेंट. फक्त तेवढाच पोर्शन ऍडमिसिबल आहे. मी गुन्ह्यात वापरलेलं हत्यार एका ठिकाणी लपवून ठेवले, ती जागा दाखवतो. चला, मी माझ्या घराच्या गुराच्या गोठ्याच्या मागे पहिल्या मजल्यावर लाकडाच्या खाली एक चाकू लपवून ठेवलेला आहे, ते पिवळ्या पिशवीत आहे. नाही, काम तुम्ही वाढवता. मेमोरंडम स्टेटमेंटवर आरोपीची सही घ्यायची आहे, तिथे आपण आडवी ओळ घालतो. त्याचा आपण सीसीटीव्ही रेकॉर्ड घेत नाही. ऑफिसला सीसीटीव्ही रेकॉर्ड असतो. आता ते रेकॉर्ड करण्याची सोय आली आणि मग लॉगबुक येतो. किती जण आपण लॉगबुक मध्ये मेमोरंडम स्टेटमेंट घेतल्यानंतर पोलीस स्टेशन डायरीला एंट्री घेऊन लॉगबुक मध्ये एंट्री घेतो. किती किलोमीटरला गाडी चालू केली, किती किलोमीटरला पोहोचलो, किती किलोमीटरला परत पोलीस स्टेशनला आली, किती वाजता आली, ते झाला मेमोरंडम पंचनामा. त्याच्यावर आरोपीच्या सहीची गरज नाही. आपण घेतो, घेतली म्हणून काय बेकायदेशीर नाही. पण ज्या घरातून आपण वस्तू रिकव्हर करतो त्या घराचा एक्स्ट्रॅक्ट तपासात मिळवत नाही. ज्या घरात ज्या बाईने ती वस्तू काढून दिली त्या बाईचं स्टेटमेंट रेकॉर्ड करत नाही. ते जर सोन्याचा दागिना असेल तर तो सोन्याचा दागिना कुठून विकत घेतला, तो चोरीच्या पैशातून किंवा गुन्ह्याच्या पैशातून, खंडणीच्या पैशातून विकत घेतला असेल तर त्याबाबतचा तपास ठेवत नाही. सोनाराचं योग्य सर्टिफिकेट ठेवत नाही. त्याचा जबाब नोंदवत नाही. माझ्या एका मर्डर केसमध्ये, प्रेम पाटील मर्डर केस, सिडको ऑफिसरचा मर्डर केस, पूर्णपणे परिस्थितीजन्य पुराव्यावर अशा अनेक गोष्टी राहिल्या. त्यामुळे पंचनामे जे आपण लाईटली घेतो ते अधिक सिरियसली घेतले पाहिजे. इथे जस्ट मी एक ऍड करू इच्छिते गोष्ट. जे आता साहेब म्हटले की तुम्ही कोणा आरोपीच्या घरात गेले आणि काय तिथे दागिने सापडले किंवा दुसरं साहित्य सापडलं जे की त्याची जी क्षमता आहे, लीगल त्याची इन्कम आहे त्याच्यापेक्षा जास्त वाटते, ते तुम्हाला जप्त केली पाहिजे. आपल्या जे आयजी साहेबांची मीटिंग मध्ये चर्चा झाली होती, 107 जे कलम आहे नवीन बीएनएसचा, त्याच्यात तेच दिलेलं आहे की जर कोणता इन्व्हेस्टिगेटिंग ऑफिसर काही ठिकाणी गेले आणि त्यांना अशी वस्तू सापडली जे की त्यांची दे हॅव रिझन टू बिलीव्ह की हे क्राईम करून घेतली गेली आहे, तर ते तुम्हाला जप्त करता येते ऍज प्रोसीड ऑफ क्राईम. हे पूर्वी नव्हता कलम, आता हे नवीन कलम ऍड झालेला आहे. याचा आपल्याला सर्वांनी वापर केला पाहिजे. जसं हे म्हटले की तुम्ही गेले तिथे काही सापडला, दागिने सापडले किंवा दुसरी काही वस्तू सापडली जे की त्याची जे लीगल सोर्स ऑफ इन्कम आहे तो जस्टिफाय करत नाही, तुम्ही जप्त करू शकत आणि नंतर त्याला जस्टिफाय करायला लावू शकत. या 107चा वापर आणखीन परिणामकारक होण्यासाठी या नवीन कायद्यामध्ये तरतूद आले. थोडक्यात नाक दाबलं की तोंड उघडतं. आरोपीने त्याच्या गुन्ह्याच्या
अनुषंगाने अधिकची मिळकत मिळवली किंवा खंडणीच्या सुपारीच्या पैशातून काही गोष्टी इन्व्हेस्ट केल्या, त्या सुद्धा तुम्ही जप्त करू शकता. हे जप्त करणं 107 मध्ये जे अपेक्षित आहे, मालमत्तेवर टाच आणणं, हे एवढ्यासाठी की तो फरार असलेला आरोपी आपोआप आपल्या चालीने यावा, न्यायदानासाठी उपलब्ध व्हावा. हे जे उद्देश आहेत 107 तेही समजून घेणं गरजेचं आहे. इन्क्वेस्ट पंचनाम्यावर आपण बोलत होतो. बऱ्याच वेळेला इन्क्वेस्ट पंचनाम्यामध्ये आपण बाह्य दिसणाऱ्या जखमा घ्यायच्या असतात, पण मित्रांनो चूक कुठे होते बघा. भर दिवसा बाजारपेठेत वार झालेले असतात किंवा गोळीबार झालेला असतो, त्याचे कपडे तुम्ही उतरवता किंवा तुमच्या समक्ष तो वॉर्डबॉय उतरवतो. शर्टावर आणि बनियनवर त्या वाराच्या करस्पॉन्डिंग खुणा असतात, म्हणजे कट्स असतात. ते कट्स आपण रेकॉर्डवरच आणत नाही. मग डॉक्टर पीएमच्या वेळी संपूर्ण कपडे फाडून काढतो आणि डॉक्टरांनी फाडलेले कपडे नंतर इन्क्वेस्ट पंचनाम्यानंतर शवविच्छेदनानंतर पोलीस तपासात आपण हवालदारामार्फत हजर करतो, पण त्यामध्ये त्या करस्पॉन्डिंग कट्स नसतात. मग सीएला जातो, सीए पुन्हा त्याचे नमुने काढतो किंवा आपण नमुने काढून सीएला देतो, त्यामुळे मोठे होल तयार होतात. पण इन्क्वेस्ट पंचनाम्याच्या वेळी मृत शरीर उघडं तुम्ही जेव्हा करता, तेव्हा त्या शरीरावर त्या छातीच्या उजव्या भागात चाकूच्या वारासारखा कट होता, हे जर वाक्य असेल तर तो तुमचा कॉन्क्लुझिव्ह एव्हिडन्स असतो, कारण तो पुढे कोर्टात नसतो. आता या जखमांना करस्पॉन्डिंग जखमा पीएम मध्ये आहेत की नाही हे बघायचं कोणी. त्या जखमा किती खोल आहेत, डेप्थनेस. त्या जखमा आपण तपासात निष्पन्न केलेल्या हत्याराने होऊ शकतात का? कारण तपासात असतो बटन चाकू, तो आपण दुकानातून विकत घेतलेला असतो. सरकारी पंच असतात, त्यामुळे आपल्याला खात्री असते की हे होस्टाईल होणार नाहीत. आणि वार असतात चॉपरचे. आता बटन चाकूचे वार आणि चॉपरचे वार याच्यात स्वाभाविक फरक आहे. वस्त्र्याचे वार आणि सुरीचे वार याच्यात स्वाभाविक फरक आहे. त्या कट्स उंचा तुम्हाला अभ्यास असणं गरजेचं आहे. त्यामुळे पोलीस मॅन्युअल वाचणं गरजेचं आहे. त्यामुळे मोदी ज्युरिस्प्रुडन्स वाचणं गरजेचं आहे. आणि त्यासाठी हे जे अदर साहित्य आहे ते वाचणं गरजेचं आहे. बॅलिस्टिक एक्सपर्ट अत्यंत महत्वाचं आहे. आपण जेव्हा एंट्री वूंड आणि एक्झिट वूंडचा अभ्यास करतो, तेव्हा एंट्री वूंड किती फुटावरनं गोळीबार झालेला आहे याची माहिती नको आपल्याला. आपण किती वेळा शस्त्राचा अभ्यास केलाय, त्याच्या कॅलिबरचा अभ्यास केलाय, त्याच्या ग्रुपचा अभ्यास केलाय, त्या फॉरेन्सिक रिपोर्टचा अभ्यास केलाय. याच पिस्तुलातून ही गोळी निघाले, त्याची कॅप हीच आहे, ती पंक्चर्ड आहे आणि ती गोळी 2 फुटावरनं मारले म्हणून ब्लॅकनिंग आहे एंट्री वूडला. तिथे शिशाची पावडर आहे, कपड्यावर जळलेल्याच्या खुणा आहेत. हे जे फॉरेन्सिक रिपोर्ट मध्ये येतं त्याचा आपण अभ्यास करत नाही. चार्जशीट दाखल झाल्यानंतर फॉरेन्सिक रिपोर्ट परस्पर कोर्टात दाखल करतो आणि मग इन्व्हेस्टिगेशन ऑफिसर म्हणून आपल्याला जेव्हा प्रश्न येतात तेव्हा आपण अक्षरशः ढ ठरतो. त्यामुळे बॅलिस्टिक एक्सपर्टचे रिपोर्ट वाचणं, त्यांच्याशी बोलणं, त्याच्यासाठी स्वतःच्या पोलीस मॅन्युअल मधल्या किंवा स्वतःचा अभ्यास असणं, त्याच्यासाठी एआयचा वापर करायचा आहे, त्याच्यासाठी चॅट जीपीटीचा वापर करायचा, हे सगळं सहज उपलब्ध होतं. आणि मग त्या जखमा, आपल्या माहिताच्या जखमा, आपल्या कपड्यावरील विश्लेषण आणि सीए रिपोर्ट याचं एकत्र परीक्षण करायचं आहे आणि त्याच्यासाठी एक्सपर्ट ओपिनियनचं स्टेटमेंट नोंदवायचं आहे. म्हणून डॉक्टरचं स्टेटमेंट महत्वाचं आहे. मेडिकल एव्हिडन्स मध्ये फक्त मेडिकल सर्टिफिकेट हे महत्वाचं नाही, केवळ ऍडव्हान्स डेथ सर्टिफिकेट महत्वाचं नाही, आपण फायनल कॉज ऑफ डेथ सर्टिफिकेट देत नाही. पीएम झाल्यानंतर, व्हिसेराचा रिपोर्ट आल्यानंतर, सीए रिपोर्ट आल्यानंतर ते सगळे पत्रव्यवहार आपल्याला संबंधित मेडिकल ऑफिसरला पाठवायचे आहेत, रितसर डीओ लेटरनी पाठवायचे आहेत आणि त्याच्याकडून लेखी ओपिनियन घ्यायचं आहे की या जखमा या मृत्यूस कारणीभूत झालेल्या आहेत, या जखमा ह्या आम्ही जप्त केलेल्या हत्यारांनी होऊ शकतात.
ह्या हत्याराचा फोर्स इतका वापरल्यामुळे ही इतकी डीप जखम झाले. किती चुका होता सांगू. इन्क्वेस्ट पंचनाम्यामध्ये आपण लिहितो, इन्क्वेस्ट तुम्ही मुद्दामून तपासून बघा, रक्त वाहत होतं. कुठला मयत 5 तासानंतर रक्त वाहत होतं. रक्तस्राव झालेला दिसतोय. ही मराठी भाषा आहे. अनेक खटले यामुळे सुटतात. रक्तस्राव होत होता. माझी आंबेडचा फुल समोर कादंबरी आहे, मी मॅडमना देणार आहे. केवळ या वाक्यावरून तो खून खटला अलिबागचा सुटला. रात्री 9 वाजता खून झालाय तुम्ही क्लेम करता, सकाळी 9 वाजता पैताचं प्रेत पहिल्यांदा बघितलं आणि रक्तस्राव होत होता. रक्त 5 मिनिटात गोष्ट. रायगर मॉर्टिस तुम्हाला माहिती पाहिजे. पीएम लॅबिलिटी काय ती तुम्हाला माहिती पाहिजे. पीएम लॅबिलिटी केव्हा येते, तो निळसरपणा केव्हा येतो. रायगर मॉर्टिस 2 तासांनी सुरू होतात, 12 तासापर्यंत वाढतात, 12 तासानंतर ग्रॅज्युअली कमी होतात, 24 तासानंतर पास आउट होतात. पीएम मध्ये त्याबद्दल काय म्हटलंय, लास्ट मिल बद्दल काय म्हटलंय, पॉइझन बद्दल काय म्हटलंय, ड्रग्ज बद्दल काय म्हटलंय, हे सगळं माहिती पाहिजे. ब्रेनची अवस्था काय होती, कार्डिओ अरेस्ट म्हणजे काय. शब्बे बारात समोर कादंबरी पडले. माणूस नॅचरल डेथनी मेलाय, त्याला मारहाण झाली खरी गोष्ट आहे, पण 15-20 मिनिटांनी स्वतःच्या घराच्या पायरीवर पडलाय, कार्डिओ अरेस्टने पडलं. आपण जेव्हा जखमा वाढवतो, आरोपी वाढवतो, तेव्हा त्याला करस्पॉन्डिंग त्यांचे हत्यार, त्यांचा फोर्स हा सुसंगत दिसला पाहिजे. म्हणून मी मगाशी वाक्य वाचवलं की पोलिसांनी जर प्रामाणिकपणे जेवढं घडलंय तेवढंच दाखवलं तर शिक्षा नक्की. त्या डॉक्टरचं ओपिनियन महत्वाचं असतं. याच्यानंतर आपण येतो सीडीआर कडे. नेहमीप्रमाणे एक पत्र देतो, ते पत्र जातं, आपण आरोपीचे लोकेशन आणतो, एक पेन ड्राईव्हवर किंवा सीडीवर आपल्याला मिळतं, आपल्याकडे प्रिंट आउट काढतो, त्याच्यावर लिहिलेलं असतं. हा इलेक्ट्रॉनिक एव्हिडन्स असल्यामुळे वेगळ्या सही शिक्क्याची गरज नाही. आपल्याला वाटतं वा आपली जबाबदारी संपली. नाही, नवीन कायद्यामध्ये सुद्धा जबाबदारी संपली नाही. सीडीआरचा उद्देश लक्षात घ्या आणि बचावाचा उद्देश लक्षात घ्या. तुम्हाला ती व्यक्ती त्यावेळेला तिथे हजर होती हे म्हणणं आवश्यक आहे. त्यामुळे ती व्यक्ती जर तिथे होती असं म्हणायचं असेल तर टॉवर लोकेशन बद्दलचा चार्ट त्यांच्या सही शिक्क्यानी पाहिजे. आता जो नवीन एव्हिडन्स ऍक्ट आलेला आहे त्याच्यामधलं मागचं अपेंडिक्स बघा. त्या परिशिष्टामध्ये तुमचं 65 ब सर्टिफिकेट आहे. ते 65 ब सर्टिफिकेट अत्यंत महत्वाचं आहे. ते वेगळ्या स्वरूपात आलेलं आहे. त्याच्यामध्ये तो तुम्ही पुरावा कुठून गोळा केलात हे महत्वाचं आहे. त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी, मग तो ओळख परेडचा पुरावा असेल, माफीच्या साक्षीदाराचा पुरावा असेल, तर तो सुद्धा सुसंगत येणं गरजेचं आहे. आणि या सगळ्यातलं महत्वाचं लक्षात घ्या, जेव्हा आपण पुरावा देतो तेव्हा पोलीस अधिकाऱ्यांचा हस्तक्षेप न्यायालयाला अपेक्षित नाही. मग तो 164चा जबाब असेल, तुम्हाला फक्त साक्षीदार न्यायालयापुढे न्यायचा आहे. ओळख परेड असेल, तुम्हाला डमी सारख्या वर्णनाची लोक उपलब्ध करून द्यायचे आहेत, पण तुम्ही तिथे उपलब्ध असणं अपेक्षित नाही. 306 प्रमाणे माफीचा साक्षीदार असेल, त्याच्या कस्टडीमध्ये चौकशी करताना तो रेकॉर्ड तुम्हाला ठेवायचा नाही. आणि नेमकं दोषारोप पत्रामध्ये आपण हेच ठेवतो आणि त्याचा फायदा बेनिफिट ऑफ डाऊट म्हणून आरोपीचे वकील घेतात. त्यांचं काही चुकत नाही. त्यामुळे परिपूर्ण चार्जशीट, दोषमुक्त चार्जशीट, दोषरहित चार्जशीट होण्यासाठी स्वतःची सतसत विवेक बुद्धी जागृत असणं गरजेचं आहे. पंच निवडताना त्यांची चौकशी करणं, त्यांचे पुरे पुरावे घेणं हे गरजेचं आहे. आणि मित्रांनो, नवीन कायद्यामध्ये आता लक्षात घ्या की खूपसं तुमच्या बाजूचं आलेलं आहे. म्हणजे तुम्हाला समन्स आता इलेक्ट्रॉनिक पद्धतीने बजावता येतात. 161चे जबाब इलेक्ट्रॉनिक पद्धतीने घेता येतात. सीसीटीव्हीवरनं कॉन्फरन्स घेता येते. कोर्टात साक्ष देता येते. तुम्ही कुठेही असाल तरी कोर्टात तुम्ही साक्षीला त्या जागेवरून हजर राहून विनंती करून कोर्टाच्या परवानगीने साक्ष देऊ शकता. अनेक गोष्टी आहेत. फरार आरोपींच्या बाबतीत अनेक तरतुदी आलेल्या आहेत. त्यांना तुम्ही व्यवस्थितपणे आणू शकता आणि इलेक्ट्रॉनिक एव्हिडन्सचा
विशेषतः हे DVR या एव्हिडन्सचा अत्यंत चांगल्या पद्धतीने वापर करू शकता. मित्रांनो, हे सर्व सांगण्याचा उद्देश एकच आहे की आपल्या पोलीस स्टेशनला गुन्हा नोंदवल्यानंतर त्या गुन्ह्याचं परिपूर्ण चार्जशीट किंवा तपास मी प्रामाणिकपणे करीन. मी वरिष्ठांचा मार्गदर्शन केवळ बातमीसाठी नाही, पत्रकार परिषदा घेऊन मी माझं समाज माध्यम वाढवणार नाही. अनेक वेळेला आपण जप्त केलेली हत्यारं पत्रकारांसमोर उघडी ठेवतो, त्याला मस्त प्लॅस्टिक रॅपर लावतो आणि मग तो एव्हिडन्स आम्ही वापरतो. तुम्ही रिकव्हरी पंचनामा केला, त्याच्यात लिहिलेत ना, जागेवरच सील केलं, कागदाच्या वेष्टात, खाकी वेष्टात बंद केलं, प्लॅस्टिकच्या वेष्टात बंद केलं. तो 27 तारखेला पंचनामा झालाय. 30 तारखेला पत्रकार परिषदेमध्ये हत्यार उघडायची परवानगी तुम्हाला दिली कोणी? ते हत्यार सीए कडे उघडलं जातं, त्याचा रिपोर्ट येतो, पण तुम्ही पत्रकार परिषदेत आरोपींना दाखवलेलं असतं आणि मग ओळख परेड अरेंज करता. त्यामुळे त्याची इव्हिडन्सरी व्हॅल्यू कमी होते, संशयास्पद होतो. ह्या स्वाभाविक चुका घडतात, त्या मुद्दाम होतात असं नाही. आपण रूढी परंपरेप्रमाणे चालत असतो. तपासाची सर्व माहिती पत्रकारांना देण्याची गरज नाही. राईट ऑफ इन्फॉर्मेशन ऍक्ट खाली तुमच्याकडे अर्ज येतात. एक मी पण इथे ऍड करू इच्छिते. आपण जे काय करतोय, आज सकाळी माझा मानगाव इन्चार्जशी पण बोलणं झाला, डंप डेटा कलेक्ट करतोय किंवा सीसीटीव्हीच्या हे सर्व डिटेल न देता फक्त तांत्रिक तपासच्या माध्यमातून आणि गोपनीय साक्षीदार एवढंच द्यायचे आहे. सो दॅट आपली ठीक आहे, ज्यांना माहित आहे ते माहित आहे बरेच गुन्हेगार, पण आपण उघडपणे तसा ऑन रेकॉर्ड नाही सांगितलं पाहिजे. आता मगाशी मी जे सांगितलं पेन ड्राईव्हचं महत्व, दोषारोप पत्र जे कोर्टात देतो तेच आरोपींना द्यायचं आहे. कोर्टात 400 पानी दोषारोप पत्र आणि 300 पानी दोषारोप पत्र आरोपींना असं चालत नाही. ती जी अनुसूची बनवतो, ज्याला फेरिस्त आपण म्हणतो, ती दोषपूर्ण असते. साक्षीदारांची नावं पूर्ण नसतात. अनावश्यक साक्षीदार एकेका पॉइंटवर आपण तपासतो. तुमची चार्जशीट किती मोठी याला काही महत्व नाही. सगळे सर्कमस्टन्सेस जुळतात की नाही याच्यासाठी सारडाची केस तुम्हाला माहिती पाहिजे की सर्कमस्टन्शियल एव्हिडन्स मध्ये 3 गोष्टी महत्वाच्या आहेत की पुरावा देण्याची, सिद्ध करण्याची जबाबदारी तुमच्यावर आहे. परिस्थितीजन्य पुराव्याची प्रत्येक साखळी आणि साखळी तुम्हाला जोडली पाहिजे. एखादी साखळी जरी तुटली तरी संशयाचा फायदा आरोपींना मिळतो. जेव्हा 2 गोष्टी कोर्टासमोर येतात, जेव्हा जी प्रॉबेबिलिटी आरोपीच्या लाभात असते ती प्रॉबेबिलिटी कोर्टाने विचारात घ्यायचं आहे, असं प्राधान्य आहे. याला पंचशील तत्व म्हणतात. म्हणून सारडाची केस माहिती पाहिजे. परिस्थितीजन्य पुरावा हा आय विटनेस असताना सुद्धा असू शकतो, हे कुठेतरी डोक्यात घेऊन ठेवा. जेव्हा आय विटनेस कमी पडतात, संशयास्पद ठरतात, तेव्हा जज परिस्थितीजन्य पुरावाचा सुद्धा विचार करतो. आणि म्हणून हे सगळं करत असताना आणखीन एक महत्वाची गोष्ट तुम्हाला सांगतो. रक्ताचे नमुने कलेक्ट करणं ही तुमची जबाबदारी नाही. पोलीस मॅन्युअल वाचा, मेडिकल मॅन्युअल वाचा. रक्ताचे नमुने घेणं ही डॉक्टरांची जबाबदारी आहे. त्याच्यामध्ये चॅप्टर 4 स्पेसिफिक आहे की ते रक्ताच्या नमुन्याच्या बाटल्या डॉक्टरांनी जागेवर सील करायच्या आहेत. सीएनी डॉक्टरांना बॉक्स दिलेले आहेत. त्या बॉक्समध्ये डॉक्टरांनी ते रक्ताचे नमुने ठेवायचे आहेत. तो बॉक्स डॉक्टरांनी सीए कडे पाठवायचा आहे आणि त्याची एक चावी डॉक्टरांकडे असते. रिपोर्ट डॉक्टरांना अग्रेसित केलेले असतात. आपण ते रक्ताचे नमुने घेतो, पोलीस स्टेशनला आणतो, मुद्देमाल यादीत सामील करतो, 8 दिवसांनी सीएला पत्र लिहितो आणि मग आरोप होतो की या 8 दिवसात आरोपी तुम्ही अटक केलेत. आरोपीच्या कपड्यांवर रक्त तुम्ही शिंपडलं, कॉन्कॉक केलं, कारण रक्ताच्या नमुन्याच्या 4 बाटल्या आलेल्या असतात, सीए कडे तुमच्या 3 गेलेल्या असतात. 1 बाटलीचा अकाउंट देणार कोण? या किती छोट्या गोष्टी आहेत, पण या तुमच्या प्रामाणिक तपासावर संशय निर्माण करतात. मी असं म्हणत नाही की प्रत्येक पोलीस ऑफिसर अप्रामाणिकपणे तपास करतो, पण या अनाहूत चुका होतात आणि त्याच्यामुळे तुमच्यावर संशय निर्माण होतो. त्यामुळे येणारं प्रत्येक जजमेंट, आपण दिलेलं जजमेंट जरी आरोपी सुटले तरी ते का सुटले याचा अभ्यास तुम्ही केला पाहिजे, तुमच्या वरिष्ठांनी केला पाहिजे.
ताशेरे नसले तरी ते क्रॉस वाचली पाहिजे आणि हे उलट तपास ऐकणं हे तुमचं काम आहे. मित्रांनो, मला अशी अपेक्षा आहे की तुम्ही अशा पद्धतीने परिपूर्ण दोषारोप पत्र घ्याल. तुम्ही कोर्टात स्वतः इंटरेस्ट घ्याल. जे इंटरेस्टेड विटनेस आहेत त्यांच्यावर लक्ष ठेवा. जे होस्टाईल विटनेस आहेत त्यांच्यावर लक्ष ठेवा आणि न्यायालयाकडून खऱ्या अर्थाने न्याय मिळवा. मला खात्री आहे इथे जमलेला प्रत्येक अधिकारी हा अत्यंत मेहनतीने या पुढील काळात रायगड जिल्ह्याच्या पोलीस खात्याचं नाव उज्ज्वल करेल. मला तुम्ही इथे बोलवलात त्याबद्दल धन्यवाद. आपल्या सर्वांच्या साक्षीने मी माननीय जिल्हा पोलीस अधीक्षक यांचे सुद्धा विशेष आभार मानतोय आणि या खून खटल्यावर साहित्य पुरस्कार मिळालेली माझी शब्बे बारात जी याच जिल्ह्यात चाललेल्या एका खून खटल्यावर आहे ती शब्बे बारात कादंबरी आपल्या सर्वांच्या वतीने त्यांना मी सहर्ष भेट देतोय आणि एक नोट जी मी काढलेली आहे ती सर्क्युलेशनसाठी मी त्यांच्या ताब्यात देतोय. ही नोट आपल्याकडे मिळेल. आपल्याला तपासात त्याच्यासाठी खूप महत्वाची मदत होईल. जय हिंद, जय महाराष्ट्र.